आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय कुराण शरीफ मजीदमध्ये पण संपूर्ण अध्यात्म ज्ञान नाही. प्रमाण सूरत फुरकानी 25 आयत नंबर 52 ते 59 मध्ये पवित्र कुराण मजीद शरीफचे ज्ञान देणारे अल्लाहने आपल्या पाठवलेल्या नबी मोहम्मद अलैहि वसल्लमला या आयतांमध्ये सांगितले आहे की कबीर नावाचे अल्लाह अर्थात अल्लाह अकबर कादर समर्थ परमेश्वर आहेत. या गोष्टीवर काफिर इमान म्हणजे विश्वास नाही करत. आपण त्यांच्या गोष्टी मानू नका. माझ्याद्वारे दिल्या गेलेल्या कुराणाच्या प्रमाणांच्या आधारे त्या कबीर अल्लाहसाठी संघर्ष करा. त्यांनीच व्यक्तीला उत्पन्न केले. त्यांनीच माणसाला सासर मुलगी सून इत्यादी दिले. त्यांनीच 2 खारट तसेच गोड पाण्याची नदी निर्माण केली. दोन्हींमध्ये मजबूत अडथळा निर्माण केला. आम्ही तुला हजरत मुहम्मदला फक्त त्यांना समजावणं तसेच अजाब म्हणजे पापांपासून मिळणाऱ्या दुःखांपासून वाचवण्यासाठी पाठवले आहे. त्यांना सांगा की मी तुमच्याकडून काही पैसे घेत नाही. हेच समजून घ्या की मी स्वार्थासाठी असं करत नाही. आणि हे पैगंबर तो कबीर अल्लाह आपल्या भक्तांच्या अपराधांना क्षमा करणारा मोठा दयाळू मेहरबान आहे. आयत नंबर 59. आणि तो अल्लाह अकबर तोच आहे ज्याने 6 दिवसात सृष्टीची निर्मिती केली आणि मग वर सिंहासनावर जाऊन बसला. त्याची पूर्ण माहिती एखाद्या जाणकार तत्वज्ञानीला विचारा. विशेष यावरून सिद्ध झाले की पवित्र कुराण पुस्तकात पण संपूर्ण अध्यात्म ज्ञान नाही. परंतु लेखकाचे म्हणण्याचं तात्पर्य बिलकुल नाही की उपरोक्त सर्व शास्त्र, पवित्र वेद, पवित्र श्रीमद भगवद गीता, पवित्र बायबल तसेच पवित्र कुराण यांचे ज्ञान चुकीचे आहे. उपरोक्त शास्त्रांचे ज्ञान चुकीचे नाही परंतु अर्धवट आहे. उदाहरण दिले तर जसे 10व्या वर्गापर्यंतचे पाठ्यक्रम चुकीचे नाहीत परंतु BA, BSc, PhD, इंजिनिअरिंग तसेच डॉक्टरी इत्यादींसाठी पुढचे शिक्षण घ्यावे लागते. तो पाठ्यक्रम 10वीच्या पुढचा असतो ज्यामुळे शिक्षणाचा उद्देश पूर्ण होतो. ते संपूर्ण अध्यात्मज्ञान अल्लाह कबीर स्वतःच पृथ्वीवर प्रकट होऊन सांगतात. परमेश्वर कबीर आईपासून जन्म नाही घेत. ते वर सतलोकातल्या आपल्या सिंहासनावरून सहशरीर चालून येतात. जशी बायबल ग्रंथामध्ये पण प्रमाण आहे की सृष्टीकर्ता परमेश्वराचे निजनिवास वरच्या लोकांमध्ये आहे जो सर्वात उंच आकाशावर आहे. परमेश्वराने तिथूनच येऊन सृष्टीची रचना 6 दिवसात संपूर्ण केली आणि 7व्या दिवशी वर तख्त म्हणजे सिंहासनावर विराजमान झाले. 7व्या दिवशी विश्राम केला. पवित्र वेदांमध्ये पण प्रमाण आहे की परमेश्वर सर्वात वरच्या लोकांमध्ये बसला आहे. तिथून सहशरीर चालून पृथ्वीवर येतो. नीतीने वागणाऱ्या भक्तांना जे परमात्म्याच्या शोधात असतात त्यांना भेटत असतो. एखादे संत किंवा जिंदा बाबाच्या रूपात साधकासोबत समोरासमोर बोलत असतो. त्याला पृथ्वीवर ओळखणे कठीण असते. तो पूर्ण ब्रह्म कादर अल्लाह कबीर कुराण, बायबल, वेद, गीता इत्यादी ज्ञान देणाऱ्यासारखे लपून काम नाही करत. जे पडद्याच्या मागून म्हणजे गुप्त राहून गोष्ट करत असतो किंवा एखाद्यामध्ये प्रवेश करून बोलत असतो तो ज्योतिनिरंजन काल म्हणजे सैतान आहे. याने कधीही कोणाच्या समोर प्रत्यक्ष न येण्याची प्रतिज्ञा घेतलेली आहे. पूर्ण ब्रह्म वेश बदलून प्रत्यक्ष येऊन ज्ञान देत असतो. आपला परिचय देण्यासाठी त्यांना वरच्या लोकात घेऊन जाऊन पुन्हा पृथ्वीवर शरीरामध्ये सोडतो. मग ते खरे पुरावेदार डोळ्यांनी पाहिलेले वर्णन त्या कादर अल्लाह कबीरांचे करतात. त्यांच्याकडून प्राप्त ज्ञानाचा प्रचार करतात ज्यामध्ये संशयाचा काही विषयच नसतो. आता वाचा वेद मंत्रांमध्ये की अल्लाह पृथ्वीवर येतो. यथार्थ ज्ञान भक्तांना सांगतो. साधनेच्या खऱ्या नामांचे ज्ञान देखील सांगत असतो. विवेचन ऋग्वेद मंडल 9 सूक्त 54 मंत्र 3च्या छायाचित्रामध्ये आपण पहा. याचा अनुवाद आर्य समाजातल्या विद्वानांनी केला आहे. त्यांच्या अनुवादामध्ये देखील स्पष्ट आहे की तो परमात्मा भुवनोपरी संपूर्ण ब्रह्मांडांच्या ऊर्ध्व अर्थात वर तिष्ठती म्हणजे विराजमान वर बसलेला आहे. याचा यथार्थ अनुवाद अशा प्रकारे आहे. अयम हे सोमः देव अमर परमेश्वर सूर्यः सूर्या न सारखे विश्वांनी सर्वांना पुनानः पवित्र करत भुवनोपरी सर्व ब्रह्मांडांचा ऊर्ध्व अर्थात वर तिष्ठती बसला आहे.
भावार्थ, जसा सूर्य वर आहे आणि आपला प्रकाश तसेच उष्णतेचा सर्वांना लाभ देत आहे, अशा प्रकारे हा अमर परमेश्वर, ज्यांचं वेदांच्या मंत्रांमध्ये वर्णन केले आहे, सर्व ब्रह्मांडांच्या वर बसून आपल्या निराकार शक्तीने सर्व प्राण्यांना लाभ देत आहे, तसेच सर्व ब्रह्मांडांचे संचालन करत आहे. पुढे वेदांमध्ये प्रमाण आहे की परमेश्वर वरच्या लोकातून चालून येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो, त्यांना संपूर्ण अध्यात्मज्ञान आपल्या मुखकमळातून वाणी बोलून सांगतो, भक्ती करण्याची प्रेरणा करतो, साधनेच्या यथार्थ मंत्रांचा आविष्कार करतो, पृथ्वीवर कवीसारखे आचरण करत विचरण करून ठिकठिकाणावर जातो. जे भक्तीवर लागलेले नीतीने वागणारे भक्त असतात त्यांना यथार्थ भक्ती मार्ग सांगतो. आता पहा वेदांचे छायाचित्र तसेच लेखाद्वारा केले गेलेले विवेचन.